शिरूर तालुक्याच्या पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा जीव गेल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी काल सकाळी पुणे नाशिक महामार्गावरती मंचर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं होतं। सुमारे 15 तास सुरू असलेल्या आंदोलनात मध्यरात्री काही काळासाठी हे आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं। असं असलं तर हे जे आंदोलक आहे या आंदोलकांनी पूर्ण रात्र जी आहे ही रात्र याच महामार्गावरती बसून आणि झोपून काढलेली आहे आणि आता सकाळी हे आंदोलक पुन्हा जमण्यास सुरुवात झाली आहेत। खरं तर वनमंत्र्यांनी या ठिकाणी यावं, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या ठिकाणी यावं आणि या भागात जी बिबट समस्या आहे त्या बिबट समस्याला योग्य तो मार्ग काढावा। त्याचबरोबर या भागाच्या वारंवार घटना घडतायत त्या घटनांवरती योग्य त्या उपाययोजना कराव्यात यासाठी हे आंदोलन काल सुमारे 15 सुरू होतं आणि मध्यरात्री हे आंदोलन काही वेळासाठी स्थगित करण्यात आलं असलं तरी आता पुन्हा हे आंदोलक जे आहेत हे पुणे नाशिक महामार्गावरती जमण्यास सुरुवात झाली आहे। काय सांगाल, खरं तर काल 15 तासानंतर आपण हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं होतं। ज्यावेळी जवळपास रस्ता 14-15 तास अडवल्यानंतर जिल्ह्याचे SP संदीप गिल साहेब रात्री 2 वाजता या ठिकाणी आले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी देखील फोन केला की तुम्ही देखील ज्या पद्धतीनं तुम्हाला त्रास होतोय तशाच प्रकारे ट्रॅफिकमध्ये अडकलेले काही प्रवासी वयोवृद्ध आहेत, काहींना आजार आहेत, त्यांना देखील त्रास होतोय आणि म्हणून माणुसकीच्या नात्याने आम्ही त्यांना एवढं सांगितलं की मंत्र्यांना जर आमची त्या ठिकाणी पर्वा नसेल, लोकांची पर्वा जर त्या ठिकाणी नसेल, त्यांच्याकडे कुठल्याही संवेदना जर नसतील, आम्ही त्यांचा निषेध करतो। मंत्र्यांच्या बाबत काय करायचं ते आम्ही ठरवू। जिल्हाधिकाऱ्यांनी आणि SPनं सांगितलं की आम्ही तिथे 12 वाजेपर्यंत पिंपरखेडला सकाळी त्या ठिकाणी येतो, म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही फक्त वाहतूक त्या ठिकाणी सुरू करून देऊ, परंतु आमचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू राहणार आहेत। ज्यावेळी तुम्ही तिथं प्रत्यक्ष स्पॉटवरती त्या ठिकाणी पिंपरखेडला याल त्याचवेळी आम्ही या आंदोलन स्थळावरून त्या ठिकाणी उठू आणि आता जो बाळाचा कालचा ज्या मुलाचा रोहनचा मृत्यू झालेला आहे त्याचा विधी आता आम्ही सकाळी करायचा आता ठरवलेला आहे। खरं तर रास्ता रोको आंदोलन जरी तात्पुरतं स्थगित केलं असलं तरी आंदोलकांनी या ठिकाणी आंदोलन सुरू ठेवलेलं आहे। वाहनांना जाण्यासाठी जागा दिली आहे, मात्र जोपर्यंत अधिकारी असतील किंवा मंत्री असतील या ठिकाणी येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे। ताई, काय सांगाल, वाहनांना जागा दिली आहे पण आंदोलन अजून सुरूच आहे? आम्ही बाळाची विधी करणार आहे आता सध्या। मावशी, काय सांगाल, खरं तर काल 15 तास आंदोलन सुरू होतं, तुम्ही रात्री घरी गेला नाहीत, इथंच आहात आणि आता हे आंदोलन सुरूच आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाहीये तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच करणार आहे। हे पब्लिक आहे, पब्लिकला आम्हाला काही हे गाड्या अडून वगैरे आम्हाला आहे ना पब्लिकला त्रास द्यायचा नाहीये आणि कोणत्या जनतेला आम्हाला त्रास नाही द्यायचा। आम्हाला फक्त आम्हाला न्याय, आम्ही आमच्या हक्कासाठी न्याय नाही, अगदी जीवनासाठी आम्ही न्याय मागतो। हे वाघाला फक्त वाघ तुम्ही मारा, बाकी आम्हाला जनतेला काहीच त्रास द्यायचा नाही, कुणालाच त्रास नाही ना, पब्लिकला ना कुणालाच त्रास द्यायचा नाही, फक्त वाघ मारा एवढंच आहे। आज ती वेळ आमच्यावरती, उद्या तुमच्यावरती ती वेळ का नाही येणार आहे त्यासाठी आम्ही लढतोय, बाकी दुसरं काहीच कारण नाहीये याला। खरं तर वन विभागाने पिंजरे लावलेत, आज सकाळी एक बिबट्या पकडल्याचं पण कळतंय। त्याच्यावरती आम्ही घरी गेल्यावरती, वनमंत्री आल्यावरती, पालकमंत्री आल्यावरती त्याच्यावरती तिथं चर्चा करू। खरं तर महिलाही या ठिकाणी आक्रमक आहेत। काय सांगाल, खरं तर काल आंदोलन स्थगित केलं होतं, वाहतूक सुरळीत केली आहे, मात्र आंदोलन अजून सुरूच आहे। मुख्य वन संरक्षण यांनी या ठिकाणी येऊन सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, तरी देखील आंदोलकांची इच्छा आहे पालकमंत्री आणि वनमंत्री यांनी आंदोलकांना भेट द्यावी, जिल्हाधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करावी, त्यानंतरच आंदोलन थांबेल असं यांची इच्छा आहे। परंतु काल SP संदीप गिल साहेब आले होते, त्यांनी आंदोलकांना सांगितलं तुम्ही एका बाजूला बसा आणि त्यांनी वाहतूक मोकळी करून दिलेली आहे। त्यामुळे आता वाहतुकीचा प्रश्न सुटलेला आहे, परंतु हे लोक या ठिकाणी जे आंदोलक बसलेले आहेत त्यांची इच्छा आहे की सरकारच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी यावं। खरं तर सर्वसामान्य जनतेची कोंडी होऊ नये, त्यांची अडचण होऊ नये, त्यामुळे आंदोलकांनी एक पाऊल मागे घेत पुणे नाशिक महामार्गाचा जो रस्ता रोको होता तो रस्ता रोको सुमारे 15 तासानंतर थांबवला आहे। वाहतूक सुरळीत केली आहे। असं असलं तरी आंदोलन या ठिकाणी सुरू आहे जोपर्यंत वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री घटनास्थळी येत नाहीत आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे। असं असलं तरी बिबट्याच्या हल्ल्यात पिंपरखेड येथे ज्या रोहन बोंबे या मुलाचा मृत्यू झाला होता त्या मुलावरती आज तिसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय या ठिकाणी त्या मुलाच्या घरच्यांनी आणि पिंपरखेडच्या ग्रामस्थांनी घेतलेला आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, मंचर, पुणे।